सर्वसाधारणपणे जून आणि जुलै महिन्यामध्ये बरसणारा धोधो पाऊस यंदा मे महिन्यामध्येच धडकला। पण पावसाच्या अर्ली अरायव्हलमुळे मुंबई पुरती कोलमडली। या पावसाने मुंबईची चारही बाजूंनी कोंडी केली। पावसामुळे ट्रेन थांबल्या, वाहनं अडकली आणि इतकंच काय तर नव्या कोऱ्या ॲक्वालाईन मेट्रोची सुद्धा पुरती वाट लागली। भुयारी मेट्रो स्थानकात पाणी शिरल्यामुळे आचार्य अत्रे चौक स्थानकावरची वाहतूक बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे। पहिल्याच पावसात मुंबईला ब्रेक। ट्रेन थांबल्या, वाहनं अडकली, मेट्रो खोळंबली। मे 2025 राज्य सरकारकडनं वाजत गाजत ॲक्वालाईन मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचं उद्घाटन झालं। पण या उद्घाटनाला पंधरवडाही झाला नाही, तोच ॲक्वा मेट्रोचं पितळ उघडं पडलंय। पहिल्याच पावसानं ॲक्वालाईन मेट्रोची पुरती वाताहत केली। अवघ्या काही दिवसात मुंबईच्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची ही अशी दयनीय अवस्था झाली। सोमवारी दुपारी 12च्या दरम्यान ॲक्वालाईन मेट्रोच्या आचार्य अत्रे चौक स्थानकात बदाबदा पाणी पडलं। फलाटावर पाण्याचं तळं साचलं। एस्कलेटर्स आणि जिन्यांवरनं धबधब्याप्रमाणे पाणी वाहू लागलं। आता स्थानकातच पाणी शिरल्यानं इथली सुरक्षा उपकरणं, एस्कलेटर्स आणि इतर साधनसामग्रीचं अतोनात नुकसान झालंय। पाण्याच्या प्रवाहामुळे या स्थानकातल्या बऱ्याचशा गोष्टी निकामी झाल्यात, तर सगळीकडे चिखलाचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे पहिल्याच पावसानं मुंबईच्या भुयारी मेट्रोच्या कामावर भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। भूमिगत मेट्रोची झालेली पोलखोल स्थानिकांच्याही नजरेतनं काही सुटली नाही। प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि गोंधळलेल्या नियोजनावर रहिवाशांनी सुद्धा संताप व्यक्त केला। यांनी कुठल्याही प्रकारचा इकडे आराखडा नाही काढलेला, कुठल्याही ड्रेनेजचं मेट्रोनी ड्रेनेज बद्दल विचारच केला नाही। हा घाईत केलेला प्रकल्प आहे, सरकारने घाईत केलेला निर्णय पूर्णपणे। आणि पूर्ण महानगरपालिका, पूर्ण नगरसेवक सगळं ठप्प, सगळे गडगंज झाले ते सगळे भ्रष्टाचार करून काही नाही। सगळे याच्यात फक्त या लोकांनी कमावलंय, आमदार, खासदार, नगरसेवकांनी या मेट्रो प्रकल्पामध्ये सगळ्यांनी कमावलंय आणि त्याचा त्रास हा आमच्या स्थानिक रहिवाशांना झालेला आहे। तर पहिल्याच पावसातल्या भूमिगत मेट्रोच्या अवस्थेवरनं राजकारण सुद्धा पावसा इतकं जोरात बरसू लागलं। पावसानं दुर्दशा झालेलं मेट्रोचं आचार्य अत्रे चौक स्थानक हे आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात येतं। त्यामुळे या स्थानकाची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे पोहोचले आणि सरकारवरती बरसले। ये मेट्रो ने जो डिजाइन किया है, एक्वालाइन क्यों कहा है शायद आज पता चलेगा। पहली बारिश नहीं है, तीसरी बारिश है मुंबई में और पूरा भर गया है। 1 मई को जिसका अनावरण हुआ था, जिसका उद्घाटन हुआ था, आज वहां छोड़ रहे भी नहीं है क्योंकि वहां काफी सारी चीजें कोलैप्स हुई है। हमने देखी, डेब्री देखी ग्राउंड फ्लोर पे। आज ऐसी नौबत आई कि मेट्रो लाइन हल्की से बारिश में पूरी बंद हो गई है। इस पे क्या भ्रष्टाचार है वो लोगों के सामने तो आना ही चाहिए। लेकिन आज देखें मुंबई के रास्तों के हाल देखें। बैंड्रा वेस्ट तो पूरा खोद के रखा था, वैसे ही सारी मुंबई खोद के रखी है। नाले सफाई हुई नहीं है और भ्रष्टाचार जो इस भाजपा का है वो लोगों के सामने आया। तर ठाकरेंच्या टीकेला उत्तर मिळालं ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं। ते जे लोकांना येण्याचा जो मार्ग होता त्याच्यावर तिथे अजून कंप्लीट भिंत बांधली नव्हती, एक बंड बांधला होता आणि तो त्याच्यामुळे आता ते काम तात्काळ चालू आहे, त्याचं काम सुरू आहे आणि तिथं आत्ताच आपण सुरू केले ना ते मेट्रो, त्यामुळे ते देखील काम युद्ध पातळीवर करून तिथून येण्याचं जे का पाण्याची जागा आहे ती पूर्णपणे बंद करतील आणि त्यामुळे तिथं पाणी येणं बंद होईल। ॲक्वालाईनच्या या दुर्दशेनंतर मेट्रो 3 नं सारवासारव करण्याचा प्रयत्न केला,
आजच्या परिस्थितीबाबत मेट्रोने एक पत्रक जाहीर करत स्पष्टीकरण दिलंय। मुसळधार पावसानं आचार्य अत्रे चौक स्थानकाजवळची संरक्षक भिंत कोसळली, ज्यामुळे भुयारी रेल्वेत पाणी शिरलं। या स्थानकाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाहीये। जिथून हे पाणी स्थानकात शिरलं तो मार्ग प्रवाशांसाठी बंद होता। इथल्या तात्पुरत्या संरक्षक भिंतीचं काम हे 10 जून पर्यंत पूर्ण होणार होतं, पण पाऊस लवकर आला। आसपासच्या परिसरातनं पाण्याचे लोंढे आत शिरल्यानं तात्पुरती संरक्षक भिंत कोसळली आणि पाणी आत आलं। सध्या खबरदारी म्हणून वरळी ते आचार्य अत्रे चौक या स्थानकादरम्यानची वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे। तर मेट्रोनं आता घडल्या प्रकरणावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला असला तरी पावसामुळे भूमिगत मेट्रोच्या कामांची पोलखोल झाली आहे हे नक्की। त्यामुळे केवळ लोकप्रियतेसाठी सरकारनं भूमिगत मेट्रोच्या उद्घाटनाची घाई केली आहे का, असाही सवाल मुंबईकर विचारू लागलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।